आता काय झालं, आपल्या मागल्या भागात काय झाले की कटिंग झाले. आता ह्या भागात आपण शिवायचं दाखवूया. तर हे बघा, मी अशा पिना लावून घेतल्यात अस्तरला आणि हे असं शिवून घ्यायचं. ह्याला कॅनव्हास घालायला नाही, कारण हे कापड एकदम ट्रान्सपरंट आहे. हां, मशीन सोडली कर तुम्ही आईचा ना हे बघा. गळा असा पलटी करून घेतलेला आहे बघा. आजच्या आज शिवावा असं कुठं द्याय नाही. आता हे कटिंग करून घ्यायचं असं. टक्स येतात कसं? हो, टक्स येतं. हां, ते टक्स येतात. आता हे अशा पद्धतीने आपलं गळ्याचं हे झालेलं आहे. आता टक्स मारून घेऊया आपण. आता हा कमरेचा भाग आहे, हा पूर्ण. हां, तर मी काय करणार आहे, डबल कापड लावलेलं आहे, कारण एकदम ट्रान्सपरंट असल्यामुळं मी डबल घेतलेलं आहे. हे बघा असं. हे बघा. आता काय झालेलं आहे, वरचं कापड आपण हे जोडून घेतलेलं आहे ह्याला. आता काय करायचं आहे, कळ्या काढलेल्या आहेत आपण. ह्या बघा, हे बघा, ह्या अशा कळ्या. मोठा भाग फक्त मोठ्या भागाकडे जोडायचा असा. हे बघा. हे बघा.
अस्तर एकामेकाला पूर्ण जोडून घेतलेला आहे. उंचीपेक्षा अस्तर 4 इंच कमी घेतलेलं आहे आपण. आता परत फोल्ड टाकून घ्यायची बघा. 1 आणि 2. अशा पद्धतीने आपण काय केलंय, अस्तर आता जोडून घेतलेलं आहे. हां, आता काय करायचं, हे अस्तर कमरेचा भाग कमी आणि घेरचा भाग जास्त. तर कमरेच्या भागाचं कमरेकडंच बरोबर जे वरचं कापड आपण जे जोडून घेतले त्याच्यावरतीच असं जोडून घ्यायचं. हे बघा. अशा पद्धतीने आपले पार्ट दोन्ही पण तयार झालेले आहेत. हे बघा, त्याचं एक. हे बघा. आता काय करायचं, शोल्डर मारून घ्यायची. आपण शोल्डर मारून घेऊया. चला. अशा पद्धतीनं शोल्डर आपण जोडून घेतलेले. आता ह्यांना पाहिजे हा ड्रेस शिवलेस, त्यामुळे काय करायचं की तिरक्या पट्ट्या आता मारून घ्यायचे. हे बघा, हे तयार झालेलं आहे आपलं. असं पट्ट्या काढल्यात बघा ह्या अशा. तर हे अशा जोडून द्यायच्या. आता दाबटीप टाकून ठेवायची याच्यावर. हे बघा असं. 1 2. आता काय करायचं, जोडून घ्यायचं.
अशा पद्धतीनं हा ड्रेस तयार झालेला आहे. तर आता काय करायचं आपल्याला फिटिंग टाकायचं आहे. फिटिंग आपण खाली टाकू. फिटिंग टाकायचं आहे ड्रेसचं आपल्याला. काय आता फिटिंग टाकताना काय करायचं, आता काय करायचं आपल्याला फिटिंग टाकायचं आहे ड्रेसचं. काय तर फिटिंग टाकताना मी काय केलंय, ड्रेस पूर्ण टचअप करून घेतलेला आहे पूर्ण आणि उलटा ड्रेस केलेला आहे. आता ह्याला कसं आहे, भाई नाही आहे, त्यामुळं भाई फिटिंग टाकायचा काही संबंधच नाही. तर डायरेक्ट मुंडा घेर फिटिंग टाकायचं. तर मुंडा घेर फिटिंग यांचं 7 आहे बघा. तर आता असं 7 मोजून घ्यायचं आपण. हे बघा इथं, तर इथं 7 आलं बघा आपलं, इथं 7. तसंच सेम प्रोसेस इकडे करून घ्यायची. हे बघा इथं 7 आलं बघा. आता छातीची गडी 30 आहे, मग 30च्या हाफ किती आलं, 15. 15 म्हटल्यानंतर 16 अंतर या पाहिजे दोन्हीच्या मधलं. हे बघा आता हे पहिला अंतर चेक करूया आपण. तर हे 18.5 आहे बघा, ह्या शिलाईच्या आणि ह्या शिलाईच्या आतलं. तर आपल्याला 16 इंच घ्यायचं आहे फिटिंग. फक्त इकडे 1 इंच येणार फिटिंग. हे बघा असं, आणि इकडे 1 इंच येणार बघा फिटिंग. आता कंबर किती आहे आपली, 28 आहे कंबर. मग 28च्या निम्म किती, 14. 14 म्हटल्यानंतर 15 येणार कंबर घ्यायची. तर इथं बघा हे 16.5 कंबर आहे, आतल्या आत घेतले माप. तर काय करायचं, इकडं 1/4 इंच फिटिंग घ्यायचं आणि इकडं 1/4 इंच फिटिंग. फक्त फिटिंग कमरेपर्यंतच घ्यायचं आणि बाहेर असं शिलाई काढून घ्यायची. ही बघा अशी. आता फिटिंग टाकूया आपण. आता पूर्ण अशी टीप जर मारली तरी पण चालेल. एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे. ड्रेस ज्यावेळी पूर्ण घालून झालेला असतोय, व्यवस्थित फिटिंग बसला की ड्रेसचं आतलं माया किंवा मार्जिंग असते ते कट करून टाकायला सांगायची. नसेल तर आपण स्वतः कट करून त्यांना द्यायची ट्रायल घेतल्यानंतर. एखाद्या वेळेस ड्रेस अंगावरचं माप आपलं चुकू शकतंय, म्हणून काय करायचं, हे असं कटिंग मारून घ्यायचं नाही. एक्स्ट्राचे दोरे ते कट मारून घ्यायचे. आपला ड्रेस तयार. आता याला साईडला खाली जो घेर आहे त्या घेरला काय येणार, पिको येणार. तो एकदम सुंदर दिसतोय.